गुजर जाता है, रात गुजर जाती है। सिद्धू जी, दिन गुजर जाता है, रात गुजर जाती है, जिंदगी गुजर जाती है, मगर गुजरता नहीं एक लम्हा तुम्हारे इंतजार का। क्या बात है। सई मॅम, हे वाट बघणं इतकं कठीण का असतो? 10 मिनिटं झाली इथे थांबली, पण असं वाटतंय अनंत काळ मी इथेच आहे. असं वाटतंय वर्षानुवर्ष मी माझ्या 11th प्लेसची वाट बघते. पण आज मला ती सापडेल, कारण आज मला तो भेटणार आहे. तो म्हणजे बेटकरांचा श्रमेश नाही, तो इथे खड्यांवरती कविता करायचा आणि लग्न केलं तिसरीशी. श्रमेश ना अनप्रेडिक्टेबल आहे, स्वतःच असं वागतो आणि मग उगीच रडत बसतो, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, माझ्यावर अन्याय होतो. मला ना एकदा श्रमेश आणि पृथ्वीकला एका खोलीत एकत्र कोंडून बघायचंय, लवकर कोण फ्रस्ट्रेट होतं. असो, मी त्यातनं आता बाहेर पडते, वाह. कारण आज मला माझा ओंकू भेटणार. ओंकार नाव आहे त्याचं, मी त्याला लाडाने ओंकू म्हणते. ओके. जसा एखादा आयडियल जोडीदार हवा ना, एक्झॅक्टली तसा आहे तो. म्हणजे मला जे बोलायचं असतं माझ्या आधी तोच बोलतो. श्रमेश सारखा लोभस नसला तरी गोंडस आहे माझा ओंकू. श्रमेशला फक्त फ्लर्टिंग जमायचं सोफ्यावर बसून, ओंकूला रोमॅन्टिक बोलायला जमतं. येणार माझा रोमॅन्सचा राजा प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटायला मला येणार आहे, पण तू येतोच नाही. कंटाळून वाट बघून हाय. हाय. माफ कर, थोडा उशीरच झाला नाही का? बारिश हो तुम, प्यासे को तरसाना आदत है तुम्हारी. गर भीगने वाली तुम हो तो ता उम्र बादल चीर कर बरसना ख्वाहिश है हमारी. झालं, केलंच निरुत्तर. मला एक शायरी पाठ करून आलेले तुझ्यासाठी, आता काय बोलणार? ये बसून घेऊया, बसून. एक्सक्यूज मी आंटी, रिझर्व्ड आहे टेबल, तुम्ही तिकडे. प्रिया अगं, आई आहे माझी. आई आहे? आई, हा. वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई. तू डेटवर आईला घेऊन आलाय ओंकार? हो, तुला अनकम्फर्टेबल वगैरे होत असेल तर मी जायला सांगतो, काही हरकत नाहीये माझी तशी. काय हळूहळू काय बोलणं चाललं? आई ग तसं नाहीये, तू आली आहेस ना तर बावरली आहे बिचारी, जरा बावचळली आहे. नाही असं नाही काय, साहजिक आहे अगं नाही. अगं. तुला वाटलं असेल आमच्या मुलांची डेट आहे, ही थेरडी कशाला आलीये? आई ग, थेरडी कशाला म्हणतेस तू? स्वतःला नाहीयेस तू. म्हणतात रे वेडा. हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस हा. मी उत्सुकता म्हणून आलीये ग. आमच्या वेळेला डेटिंग फिटिंग नव्हतं ना. आमच्या वेळेला डेटिंग असतं ना तर ह्याच्या बाबांना पहिल्या डेट मध्ये लात मारून बाहेर काढलं असतं. आमच्या आईची विनोद बुद्धी म्हणजे दर्जा, बरं का? कुठल्या पोतडीतनं काढतेस तू हे विनोद? आई, मला कल्पनाच नाहीये या गोष्टी. आई बद्दल बोलायला आलायस का? बसा बसा. बोला बसा. बसून बोल. अरे बापरे. बोला नाही तर आमिर स्किट संपेल. आई अगं, जनरली विनोदावर विनोद वर्क होत नाही, पण तू कसं काय हे प्राप्त करतो? कल्पना नाही या गोष्टीची. ठीक आहे, माझ्याबद्दल बोलायला आलोय का? एक मिनिट, तुम्ही बोला. प्रेमाचं बोला. डेटिंग आहे ना. बोला. आई कशाला फोर्स करतेस तिला? स्वेच्छेने बोलावं असं वाटेल तर बोलेल ती. अरे आतापासूनच. हा बरं बाबा, बोलायचं असेल तर बोलायचं तरच बोला बाबा. आई ग, तू उतावळी झालीस का? सोंडू. सोंडू. मला प्रेमानं आई
सोंडू म्हणते. बापरे बाप. प्रिया, आपल्या खजूरसाठी मी एक कविता लिहून आणलेली आहे बरं का. खजूर? खजुराला मराठी डेट म्हणते. डेट म्हणजे खजूर ना. नाही नाही, कळलं मला. विनोद कळला. आमच्या सोंडूची विनोद बुद्धी म्हणजे ना दर्जा आहे. आई, पण हा अदर्जा आलाय कोणाकडनं? तुझ्याकडनंच आलाय की नाही? अदर्जा जन्माला तूच घातलेला आहेस. अरे, कोणाबद्दल बोलायचं काय? हा विनोद त्यांनी सांगितलाय तुला? नाही, हा मी स्वतः तयार केला होता. 9वी पासून मी माझे विनोद स्वतःच तयार करतो. किती वर्ष आईचं बोट धरून विनोद तयार करायचं नाही का ग आई? नाही तर काय, 9वी नंतर सोडलं मी त्याला विनोदाच्या वाळवंटात. त्याला म्हटलं आता तुझा तूच हो उंट, तूच शोध तुझ्या विनोदाचं ओएसिस. शेवटी विनोद म्हणजे काय ग? उंटाच्या याचा मुका घेण्यासारखं आहे की नाही? आई ग, गालाचा मुका घेण्यासारखं आहे उंटाच्या. आई म्हणजे नॉनस्टॉप आहे. आई कविता ऐकवतो मी तिला. तर प्रिया, कविता अशी आहे की तुम्हें मिलने आए हैं हम, ये दिन लिखूं कहाँ पर. तुम्हें मिलने आए हैं हम, ये दिन लिखूं कहाँ पर, जमी पर, आसमां पर कि यहाँ पर. सुभान अल्लाह, क्या कहने. एक कहने आहे. यहाँ पर म्हणजे हॉटेलमध्ये इथे कुठे? यहाँ पर कपाळावर? नसीब पर. नसीब. ओ नशिबात. सॉरी. मी याच्या शायरीचं कसं जमतं रे तुला? सोंडू शिकला, शायर झाला. ते म्हणतात ना शुद्ध गुणसूत्रापोटी सोंडू शायर जन्मला. कोण म्हणतो असं? आई, काय करू तुझ्या विश्लेषणाचं मी आता? अगं, सायंटिफिक दृष्टिकोन बघतेस का तू प्रिया? म्हणजे माझा जन्म आणि माझा अख्खा प्रवास करिअरचा एका ओळीत तिने मांडला. आई थोरेस तू. आई थोरेस. पुरे कवितांनी पोट भरणार आहेस का तिचं, का खायला पण मागवणार आहेस? आई ग, तू इथे नसली असतीस तर काय झालं असतं आज? डेट झाली असती आपली. जमताय थोडं ब दर्जा आहे विनोदाचा, पण आहे. होईल तुझा पण. वेटर. चांगला होता बरं का. हा बरोबर. येस सर. हा. काय ऑर्डर करू? प्रिया, तुला स्पगेटी पास्ता चालेल का? हो, मला चालेल. मला आवडतं स्पगेटी पास्ता. मला आवडतं. काय सांगतेस? काय तुला आवडतं? म्हणजे असा आवडतो का आवडतो? नाही, आवडतो मला. आई, तिला पण स्पगेटी पास्ता आवडतो, मला पण आवडतो. आमचं जुळेल बरं का. 3 स्पगेटी पास्ता द्या. स्पगेटी पास्ता. नाही, एक मिनिट. तू बुकाटीने ट्राय केलंयस का कधी? मग केलंय मी ट्राय, पण नाही आवडत मला. सॉरी. नाही. तुला पण आवडत नाही? नाही. तुला पण आवडत नाही? अजिबातच नाही. म्हणजे असं नाही आवडत की नाहीच आवडत? नाहीच आवडत. आई, तिला पण नाही आवडत, मला पण नाही आवडत. जुळेल आमचं. आईला मात्र बुकाटीनी खूप ओहो, एवढा आवडतो बुकाटीनी. स्पगेटी आवडत. काय झालं आई? तुला आवडत नाही म्हणून तू नाकारणार आहेस? म्हणजे ज्याला आवडतं त्याचा अनभिज्ञपणे अपमान करणार आहेस तू सोंडू? नाही, तसं नाही आई. ठीक आहे आई, ठीक आहे, मागव. तुला हवं ते मागव. मी काय करणार? पंख फुटले की शेवटी पिल्ल पण उडून जातात. आई ग, उडू द्या ना मग पिल्लांना. किती दिवस घरट्यात घाण करणार ना ते. प्रिया मॅडम, उडायलाच आहेत ना पंख. का खडूक घरट्यात बसायला पंख आहेत? नाही की नाही, उडायला आहेत. प्रिया जरा सांभाळून बोल. हा, जरा आदर ठेव. शेवटी आई आहे ती माझी. मग नाही, मग काही नाही. आपण 3 बुकाटीनी मागूया. 3 बुकाटीनी फायनल करतो. 3 नाही, बुकाटी. एक मिनिट. तू जबरदस्ती करतोयस तिच्यावर? नाही आई, तू म्हण. सोंडू, काय शिकवलंय मी तुला सोंडू? सोंडू नका म्हणू सर. एक मिनिट. आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यावे आपणच घ्यावे निर्णय आयुष्याचे आपुल्या. काय बालवाडी सारखं रिपीट काय करतोयस तू? नाही, ती म्हण आहे. नाही, म्हण आहे ठीक आहे, पण काय होतंय ना, तुम्ही त्याला असं शब्दात गुरफटवून टाकताय आणि त्याचं लहान मूल केलंय तुम्ही. नाही, म्हणजे भोंदू बाबा असतात ना, तशा सोंडू आई आहात तुम्ही. नाही ग, मी तुला हवं ते मागव यासाठी म्हंटल त्याला फक्त. ठीक आहे, मी मला हवं ते मागवते. हो. 2 स्पगेटी आणा आणि 1 बुकाटीनी आणा.
ओके 2 स्पगेटी पास्ता आणि 1 बुकाटी हा. आणि ते सोंडूला काय आणू? यातच सोंड मारेल सोंडू. हाच आहे सोंडू. प्रिया प्रिया त्यांना खूप पुळका आलाय सोंडूचा. त्याच्या- महाशय मी आहे सोंडू. वा. प्रिया किंचितचा स्वर वाढतोय तुझा. ह्या स्वरात आमच्या घरात कोणी बोलत नाही नाही म्हणजे चालत मला. हा हा नाही चालत ना. एक मिनिट, मी एक गोष्ट झाली ना, दिली ना ऑर्डर, जा ना मग आता. ओ सॉरी मॅडम आणतो. आणा हो. माफ कर पण ह्या स्वरात कोणी बोलत नाही आमच्या घरात. हो. हे बघा सोंडूची आई. हा. कसं वाटतं ते सोंडूची नाही आई? नाही नको. सगळे सोंडूची आईच म्हणतात हो, मला. हो. बोल बोल. हे बघा, मी एक गोष्ट स्पष्ट बोलते. हा. लग्नानंतर आम्ही वेगळा फ्लॅट घेऊन राहणार. मस्त. नाही नाही, मस्त नाही. ओके, हा. हरकत मस्त. नाहीये हा, तिची हा. प्रिया. किती छान छान कल्पना आहे. पण मी काय म्हणते, फ्लॅट घेण्यापेक्षा मोठा विला घ्या ना. दर्जाची कल्पना आहे आई. आत्ता मी बुक करतो विला. एक मिनिट, एक विला कशाला? विला मेंटेन करायला खूप कठीण असतो. नको विला नको एक आपल्याला. कठीण काय? नाही का? नाही रे. माझी एक मैत्रीण आहे माळी नावाची, आठवते का हो तुला? हो, प्राजू मावशी ना. हो माहितीये मला. प्राजू मावशी हा. प्राजू मावशी प्राजू मावशी प्राजू हो मावशी हो, ना. मला कळली प्राजू मावशी. बस हो हो, नाही तर तिने मोठा विला घेतलाय ना आता. तर ती काय करते माहितीये का, ती स्वतः केअर काढणं आणि सगळी कामं करते स्वच्छतेची तिकडे. म्हणजे काय होतं, विला पण मेंटेन होतो आणि व्यायामामुळे तिची फिगर पण मेंटेन होते. अगदी 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 आपण विलास घेऊया. हो, हो. आपण विलास घेऊया. विलास हो, हो. घेऊया. पण मला नाही घ्यायचा विला. मला फ्लॅट घ्यायचा आहे सई सारखा. मला मुंबई बघायची आहे 35व्या फ्लोअरवर. मला विला नकोय. मला फ्लॅट घेऊन मला द शिनीज प्लेस असं नाव द्यायचंय फ्लॅटला. पण मला फ्लॅट घ्यायचा आहे. प्रिया 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 ऐक, प्राजू आणि सईचं प्रमोशन नसून यांचं प्रमोशन आहे. आता तुझ्या आईला सांग मला विला नाही घ्यायचा आहे. हो, एक हो, मिनिट हो, एक हो. मिनिट, तुझ्या आयुष्यात कुठली कला नाहीये का? आ? अगं, कलेमुळे माणूस शांत राहतो, अशी काय हो. करतेस? कला करी जीवनाचा उद्धार. उद्धार जीवनाचा करी कला. अरे तेच बोलताय तुम्ही. ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये बोलताय फक्त. तेरे मस्त मस्त दोन हैं, मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दोन हैं. गाणं पुढे जातच नाहीये, गोल गोल फिरते सगळं तिथेच. प्रिया डोक्यात शिरतंय का तुमच्या नाही, नाही. सोंडूची आई आणि आईच्या सोंड्या? प्रिया शांत हो. शांत हो जरा. म्हणून कलेची गरज आहे, नाहीच आहे का कुठली कला तुझ्या आयुष्यात? हे आहे माझ्या आयुष्यात कला. कुठली? हे सांगितलं नाहीस का रे? माझ्या नृत्य कलेबद्दल सांगितलं नाहीस तू आईला? माफ कर प्रिया. आई ग, तिला डान्स करायला आवडतो. तिला डान्स करायला आवडतो, लोकांना तो बघायला आवडतो का? राग म्हणून घेऊ नकोस. आईला कॉमेडी करायला आवडते. हिला आवडते कॉमेडी करायला, पण लोकांना आवडते का ती कॉमेडी बघायला? उद्धट आहे फारच. आई ग, नाही नाही, असं पटकन सुचतं तिला. चांगली हजार गोष्ट जबाबी आहे. हजार जबाबी आहे ती. छान. पण तिला डान्स आवडतो आई. नाही पण डान्स बिन्स तर ठीक आहे, तू चित्रकला शिकायला हवी. का? मुळात मला चित्रकला आवडतच नाही, तर मी कशी काय? म्हणूनच शिकायची. अगं हे बघ बाळा, जे आपल्याला आवडत नाही ना तेच करायला हवं. सोंडूला बघ, सोंडूला ना अजिबात कविता करायला आवडायच्या नाहीत. मी म्हंटल कर, तर आता बघ दर्जाच्या कविता करतो सोंडू आई आपला. आई आई नाही बरं का. नाही, ही सगळी तुझी पुण्याई आहे, माझं काही नाही आहे यात. आई प्लीज, रिकामी होती माझी झोळी ग, तूच भरल्यास तुझ्या ओळी ग. फाड ती झोळी. फाडून टाक ती झोळी आणि रिकाम्या कर त्या ओळी. काय त्या ओळींची होळी कर, गोळी घे आणि काय? होळी घे परत, हरकत नाही. पण प्रिया अशी चिडचिड करू नकोस. आई म्हणते ते ऐक. मी फक्त एवढ्यासाठी म्हणते की चित्रकला शिकल्याने काय होईल माहितीये, त्या मोठ्या विलामध्ये गार्डन मध्ये तू चित्र काढत बसलीस ना, तर त्यावरून याला कविता सुचतील आणि कसा दिवस सुरेख जाऊ शकतो ग. दर्जाची कल्पना आहे. आत्ता विला बुक करतो. तुझ्यासाठी काही रंगपेट्या घेऊन ठेवतो मी. अरे कसला दर्जा? ल दर्जाची कविता आहे. आयडिया आहे. ल नाही, न दर्जाची. न दर्जाची आहे. प्रिया दर्जाची आहे. प्रिया 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 शांत हो सर. थोडे लोक बघताय. गोड वाटला होतास रे मला तू ऑनलाईन. आईचा सोंड्या निघालाच नाही ते. प्रिया अगं, अजूनही मी गोडच वागतोय तुझ्याशी. एवढीच नाही, जी करतोय तर ती चूळ थुंक आणि मग कॉल माझ्याशी. आई ग, कशी बोलते ही मला. डुक्कर गिळल्यासारखा हसतोय आल्यापासनं. तुझ्या कविता भिकार आहेत आणि तुझी आई टुकार आहे. प्रिया प्रिया, माझ्या आईबद्दल बोलायचा तुला काही हक्क नाही आणि यमक जुळवून बोलायचं तर नाहीच नाही आहे. त्याच लायकीच आहेत तुम्ही
तुम्ही दोघं. ए तू एक काम कर, तू घे तो विला. तुम्ही दोघेच राहा त्यात आणि ना उंच भिंती बांधा त्या विलाला. एक मोठं लोखंडी दार करा, त्याला बाहेरनं कुलूप लावा आणि त्याची किल्ली समुद्रात फेकून द्या. जगात फिरू नका रे तुम्ही. माय लेकरं लायकी नाहीये तुमची. धोका समाजाला धोका. कुठून यांच्यात मी पडले. रमेश का गेलास रे लग्न करून? तुला म्हटलं होतं ना सोंडू, सगळ्या मुली अशाच असतात. सोंडू, तुला ती गेल्याने वाईट वाटतंय का रे? किंचितसं वाईट वाटतं, हलकंसं नाजूकसं मला थोडंसं येते. ती भावना तशीच आत दाबून ठेव. काही घरी जाऊन कविता करू त्यावर. चल चल दर्जाची कल्पना ही आई. चल लगेच चल, लगेच चल. चल.